नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या गावठी शास्त्रज्ञ यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज तुमच्यासाठी एक भन्नाट व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर आपण आता असं एक प्रयोग केलेला आहे, वेगळा प्रयोग आहे, सगळ्यात वेगळा प्रयोग आहे. आता सध्याच्याला असा विषय झालेला आहे की शेती करणं हे सगळ्यात कठीण होऊन बसले, मजूरच मिळत नाही. तुम्ही काही करा, आपण शेतकरी काही करू शकतो, म्हणजे टोमॅटो लावू शकतो, भुईमूग करू शकतो, XYZ सगळं करू शकतो. पण ते लावण्यासाठी आणि काढण्यासाठी मजूरच मिळत नाही. ते मजूर नसल्यामुळे काय होतं, शेतकऱ्यांची सगळीकडून पिळवणूक झालेली. एक तर मजूर मिळाले तर मार्केट मिळत नाही, मार्केट मिळालं तर मजुरी मिळत नाही. सगळीकडून शेतकऱ्यांची पार पिळवणूक झालेली आहे. याच्यासाठी आपण एक असा प्रयोग केलेला आहे शेतकरी मित्रांनो. तुम्ही बघत असताना हे रान इथून इकडे पाहिले ना, जरा आपलं पाझराचं रान आहे. या पाझराच्या रानामध्ये ना ऊस पण एवढा काय बरोबर येत नाही. पण आता आपण रान खाते ठेवायचं, तर आपण काय केलं, ऊस तुटल्याच्यानंतर याच्यामध्ये एक वेगळा प्रयोग करून बघितलेला आहे. रान आपण प्लेन का करून घेतल्याच्यानंतर आहे ना, त्याच्यामध्ये आपल्याला हरभरा टोबायचा होता. पण आता मजूर मिळालं, मग आपण काय केलं, एक जरा वेगळी शक्कल लढवली. चला बा, एवढ्या वर्षी काय होईल ते होईल, आपण एक वेगळा प्रयोग करून बघू म्हणून एक वेगळा प्रयोग केलेला आहे हा. आता प्रयोग सक्सेस झालेला आहे मित्रांनो. आपण काय केलं, रान प्लेन का करून घेतलं, आधी लोटर मारला, रान प्लेन का करून घेतलं. रान काकरून झाल्याच्यानंतर आपण काय केलं, त्या 10 पांडाला 11 किलो हरभऱ्याचं बी आणलं, गावरान हरभरा. आणि 2 सऱ्यांना आपण एक काबुली हरभरा टाकलेला आहे 2 सऱ्यांना. तर आपण काय केलं, आधी प्लेन रानामध्ये का करल्याच्यानंतर प्लेन रानामध्ये आपण हरभरा फेकून दिला सगळा. म्हणजे आपण टाकला, थोडक्यात हरभरा हाताने टाकला, सगळीकडे फेकून दिला हरभरा. आणि हरभरा फेकून दिल्याच्यानंतर जे काय सरी काढायचं अवजार आहे का, तर सरी काढायच्या अवजारांनी 3 फुटाची सरी काढली शेतकरी मित्रांनो. तुम्ही बघत असताना आता 3 फुटाची सरी काढली आणि याला पाणी एकदम फुल तुंबून पाणी दिलं. म्हणजे पाणी इतकं दिलं की ह्या पूर्ण सऱ्या आहेत ना, तुडुंब भरल्या त्या सऱ्या. त्याच्यामुळे काय झालं, ह्या सऱ्या पूर्ण वरपर्यंत तिवटल्या. वरपर्यंत तिवटल्यामुळं काय झालं, आता बघा तुम्ही बघत असताना त्या सरीमध्ये आतमध्ये कुठंच हरभरा उगलेला नाही. कारण अवजाराने काय केलं, त्या पकडाने सगळी माती मधली वर टाकली. वर टाकल्यामुळे काय झालं, सरीच्या मध्ये एखादा अर्धा कुठेतरी मोड दिसतोय ना, तर सगळं वरून वरतीच तुमचा हरभरा उगवून आलेला आहे. असं मध्ये तुमचं काहीच नाही. आता तुम्हाला सांगतोय, वरती हरभरा उगवण्याचं एक आता हे पाजराचं रान आहे. हे वरती आता हे प्रयोग एकदम सक्सेस झालेला आहे. कोणत्याही शेतकऱ्यांनी हा प्रयोग आपल्या पाजराच्या रानामध्ये केला तर सगळ्यात उत्तम राहील, किंवा चांगल्या रानात केला तरी उत्तम राहील. आता तुम्ही बघा, याच्यामध्ये जवळजवळ 200 फुटाची रनिंग आहे. 200 फुटामध्ये मध्ये कुठं आडवाट पण नाही. इकडून पाणी दिलं ना की डायरेक्ट त्या कोपऱ्यापर्यंत पाणी जाऊन तुंब होते. ही सरी पूर्ण अशी फुगती पाण्याने फुगल्यामुळं काय झालंय, ही वरचं जे काय वरून आहे काय पूर्ण तेवटल्यामुळं काय झालंय, तुम्ही बघत असताना पूर्ण वरून पण सगळा हरभरा उगलेला आहे. आता याला काय होतंय, 3 पाणी द्यायचं. आता एक पाणी झालं, आता दुसरं पाणी दिलं की तिसरं पाणी एकदा गाठी लागली की आपण देऊ शकतो त्याला. असे 3 पाण्यामध्ये हरभरा निघून जातो. पण आता ॲक्च्युली हे रान आपलं पाजराचं आहे. याला आता एवढं एक पाणी दिलं की याला परत पाणी द्यायचं नाही, कारण नंतर लई पाणी झाल्यावर हरभरा हा उबळून जाणार पीक आहे, त्याला लई पाणी चालत नाही. तर एक नंबर उगलेला आहे हा हरभरा. आता याचा विषय फक्त एवढाच आहे की आता आपण आहे ना, ह्या सरीमुळं काय होतंय, आता तुम्ही आता ही सरी, आता याचे जे काही सोटमुळे हरभऱ्याचं, हे जवळजवळ आहे ना 1.5-2 फूट असं लांब जातं खाली, सोटमुळं असल्यामुळं. आता हरभरा तुमचा मस्त वरती आहे आणि सरी आपली 1 ते 1.5 फूट खोली अशी सरी खोलीला. तर आता याचा सोटमूळ बरोबर हे काय सरीचा खड्डा आहे पाण्याचा, ह्या लाईनीपर्यंत ते सोटमूळ जाणार आहे. त्यामुळे एक फायदा असा आहे त्याचा, आता तुम्ही याला कधी पण पाणी देऊ शकता. पाणी द्यायचं फक्त आता आता हे पहिलं पाणी आपण तुडुंब भरून दिलेलं आहे. आता इथून पुढचे पाणी आहेत ना, जे काही द्यायचे तुम्हाला, ते पाणी फक्त आपल्याला द्यायचे किती, फक्त पाणी इकडून लावलं की त्या कड्याला गेलं की बंद करून टाकायचं, त्याला तुंब भरायचं नाही. आता काय आहे, ऑटोमॅटिक आता हे पाण्याच्या शोधामध्ये याची मुळी जाईन खाली, त्यामुळं याला लई पाणी लागत नाही. पण पाणी देताना काय करायचं, तुम्ही पार हरभरा निघेपर्यंत म्हणलं तरी पाणी देऊ शकता. कारण पाणी कसं द्यायचं, ह्या सरीला फोडलं कोपऱ्यापर्यंत गेलं की बंद करून टाकायचं, जेणेकरून काय आहे, तुमचा हरभरा आता वरून द्यावरती, मध्ये तर नाही, त्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आणि खालचा भाग सरीचा 1.5 फुटाचा खालचा भाग वल्ला असल्यामुळं मुळीला गरज आहे तिथं ते त्याला पाहिजे तेवढं ओढून घेऊन हरभरा पण एक नंबर येईल. शेतकरी मित्रांनो बघा, हा प्रयोग केलेला तुम्हाला दाखी तुम्ही जवळून तुम्ही बघू शकता. बघा आता हे जवळून तुम्हाला शूटिंग दाखवते. आता ही सरी 1.5 फुटाची खोली, पण तुम्ही बघत असताना
1.5 फूट हाईटवरती हरभरा एक नंबर उगलेला आहे, बघू शकता तुम्ही. बघा पूर्ण रान हिरवं झालेलं आहे. आता हे पूर्ण रान आता हे प्रयोग मी ह्याच वर्षी केलेलं आहे. तर पेरल्याच्या नंतर एवढी सरी खोल काढल्याच्या नंतर मलाच भीती वाटायला लागली होती की बुवा 1000-1200 रुपये आपलं पाण्यात जाणार आहे, मेहनत पण जाणार आहे वायाला. कारण याच्यातून असं वाटायला लागलं होतं याला प्रयोग सक्सेस होतोय का नाही. पण प्रयोग सक्सेस झाला आहे, मनाला जरा शांती लागली. 8 दिवस तर याच्यामध्ये काही दिसतच नव्हतं. 8 दिवस आहे ना हरभरा टाकल्याच्यानंतर आहे ना पाणी दिल्याच्यानंतर 8 दिवस आहे ना हरभरा कसला दिसतच नव्हता. आईला म्हणलं आता काय गोळच होतो काय ना सगळा. पण शेतकरी मित्रांनो बघा, तुम्ही बघत असताना आज कंप्लीट 11 दिवस झालेले. 11 दिवसामध्ये रान अख्खं हिरवगार झाले. दुकानदारांनी बियावाल्यांनी याला 15 किलोची रेकमेंड केली होती की 15 किलो टाका म्हणून 10 पांडाला. पण शेतकरी मित्रांनो आपण 10 किलो घेतला होता. पण नंतर म्हटलं चला भाई 15 म्हणतात तर 1 किलो आपण वाढवला, त्यामुळे आपण 11 किलो गेला. तर आता 11 किलो नसता तरी चालला असता, 10 किलो असता तरी एकदम परफेक्ट मस्त उगला असतं. प्रयोग हा पहिल्यांदाच केला आहे. बियाणं टाकले पण मीच स्वतः फेकले. प्रयोग शेतकरी मित्रांनो एकच नंबर आलेला आहे. तुम्हाला जर प्रयोग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांना हा व्हिडिओ उपयोगी येईल. अशा पद्धतीने हा हरभरा टॉबलेला नाही आहे, नाहीतर एखादा शेतकरी म्हणेन की हरभरा टॉबलेला आहे. असं काही नाही आहे. तुम्ही बघू शकता हा फेकून केलेला हरभरा आहे. सरी काढलेली आणि डायरेक्ट पाणी दिले. पहिलं पाणी फक्त तुंब द्यायचं भरून फुल सऱ्या, जेणेकरून सगळ्या सऱ्या तेवढल्या पाहिजे. हरभरा पीक असं आहे की याला लय पाण्याची गरज नाही. एकदा उगून येण्यासाठी पाणी भेटलं ना त्याला, नंतरचं पीक हे ऑटोमॅटिक येत असतं. आता याला तुम्ही कवर पाणी देऊ शकता. ह्या सरीच्या मधून फक्त पाणी द्यायचं, फक्त याला फुल भरायचं नाही, काय नाही. तर एक नंबर आलेलं आहे. तर चला आपल्या चॅनलला मित्रांनो तुम्ही लाईक करीत नाही, तुमच्यासाठी असे नवीन प्रयोग करीत असतोय. हा प्रयोग जर सक्सेस झाला नसता तर आमचं नुकसान झालं असतं. तरी पण आपण एक शेतकऱ्यांसाठी असे वेगवेगळे प्रयोग करीत असतोय. तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या मित्रांना, शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.